देवाची वारी कीर्तनाची वारी। मंडळी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। हरिपाठात हरीच्या नामस्मरणाला खूप महत्त्व आहे। हरीचे नाम म्हणजेच देवाचे द्वार असे समजले जाते। नामस्मरणाला आणि पुण्याला मर्यादा नसते। आणि हो, आजच्या या कीर्तनातून आपणही नामस्मरणाला सुरुवात करूयात। रामकृष्ण हरी हरी जय 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 राम कृष्ण हरी हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा
सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचुनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी नसेचे निष्ठंग आन कोणी नसेचे निष्ठंग आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादे करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो इंद्रचंद्र देव ब्रह्मादे करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो संशयाची श्रेणी छेदितीना संशयाचे श्रेणी छेदितेना संशयाचे श्रेणी छेदितेना उघडे परा ब्रह्मा सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्मा सद्गुरुचे पुराविती आरती शिष्याची पुरविते आरती शिष्याची पुरविते आरती शिष्याची वंचना करते जन दुष्ट वंदना करिते जनादुष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ज्ञानदेव म्हणे सद्गुरुचा बेदास ज्ञानदेव मने गुरुचा मिदास ज्ञानदेव म्हणे सद्गुरुचा बेदास ज्ञानदेव मने सद्गुरुचा मिदास नेने साधनास आन पूजी येणे साधनास आनकोणी येणे साधनास आनकोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोने देवा ब्रह्मादि करुणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोने देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितीना संशयाची श्रेणी छेदितेना विठोबार कुमाई पार कुमार जय जय विठोबार कुमाई पार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठ्ठला 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल देवा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठांक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाचे श्रेणी छेदितेना उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविते आरती शिष्याची वंचना करते जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव म्हणे सद्गुरुचा मिदास ज्ञानदेव म्हणे सद्गुरुचा मिदास नेने साधनास आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाचे श्रेणी छेदितेना पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसऱ्या चरण संताचे दुसरे
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी नम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पावली श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठांक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचा मायबाप योग्यांची माऊली सकल संत भूषण अलंकापूरवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 5 चरणाचा गुरुचा महिमा वर्णन करणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या संसार सागरातून जडजीवाला तारणारा फक्त एकमेव गुरु आहे असं माऊली निश्चयाने सांगतात. गुरुच्या व्यतिरिक्त जी काही देवता आहेत, इंद्र असेल, चंद्र असेल, ब्रह्मदेव असेल, अनेक काही देवता असतील ना, तर त्या देवता कलंकित सांगितल्यात. आणि सद्गुरूची मूर्ती हे उघडं परब्रह्म आहे. शिष्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे एकमेव सद्गुरू आहेत. परंतु अशाही सद्गुरूंना काही नास्तिक पापी लोक नाव ठेवतात, त्यांची निंदा करतात. परंतु जे जाणकार श्रेष्ठ ज्ञानी असणारे ते मात्र सद्गुरूंना वंदन करतात. माऊली म्हणतात, मी सद्गुरूचा दास आहे, दास्यत्वाने सद्गुरूची सेवा करतो आणि सद्गुरूच्या सेवेच्या व्यतिरिक्त अन्य साधन माझ्या मनामध्ये नाही, असा या अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी अर्थ झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, या महामारीच्या संकटात बाहेर पब्लिकमध्ये कुठेही कीर्तन करता येत नाही, कारण सर्व निर्बंध लागू आहेत. परंतु या फक्त मराठी वाहिनी यांच्या माध्यमातून हे संतांचे विचार महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत नवे नवे प्रत्येक जीवापर्यंत जावात म्हणून यांनी हा उपक्रम चालू केला. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून हे संतांचे विचार सर्व महाराष्ट्रात सर्व साधकापर्यंत पोहोचतात. ज्यांनी हा उपक्रम चालू केले आपले फक्त मराठी वाहिनीवाले यांना धन्यवाद देतो. आणि मी माझ्या पुढील विषयाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माऊली या अभंगाद्वारे गुरुचा महिमा वर्णन करतात, गुरुचं विशेष श्रेष्ठत्व सांगतात. आणि आपल्या खरं असं आहे, गुरु शिष्य परंपरा ही अनादी आहे. गुरु शिष्य परंपरा अनादी असून गुरु केल्याशिवाय या जीवाचा उद्धार नाही. पण गुरु कसा असला पाहिजे? गुरु श्रेष्ठ असला पाहिजे. गुरुला बरेचसे काही गोष्टी माहिती असले पाहिजे. गुरुचे काही प्रकार सांगितलेत या ठिकाणी. शास्त्रामध्ये गुरुचे प्रमुख 4 प्रकार सांगितलेत. गुरु, सद्गुरु, श्रीगुरु आणि 4थ्या प्रकारचे जगद्गुरु. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गुरु त्याला म्हणावा ज्याच्यापासून जीव चांगलं शिकतो, त्याला गुरु म्हणतात. सद्गुरु सत्य वस्तूची प्राप्ती करून देतात, त्यांना सद्गुरु असं म्हणतात. श्रीगुरु त्याच्यापेक्षा काही पटीनं मोठे सांगितलेले आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये माझं काहीतरी पूर्वीचं पुण्य फळाला आलं, पूर्वीचं पुण्य उदयाला आलं आणि म्हणून मला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरु या रूपाने प्राप्त झाले. त्याचं सुंदर असं चिंतन एका जनार्दनी पूर्व पुण्य फळाले श्रीगुरु भेटले श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर
माझं पूर्वीचं पुण्य उदायला आलेलं आहे. एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. श्री ज्ञानदेव येऊन स्वप्नात सांगितली मात मज लागी. ज्ञानेश्वर महाराजांसारखे मला श्रीगुरु या रूपाने प्राप्त झाले. चला त्याच्या पुढे जगद्गुरु. जगद्गुरु कुणाला म्हणतात? जगद्गुरु असे 3 आहेत. प्रथम कृष्णम वंदे जगद्गुरु, अखिल कोटी ब्रह्मांड नायक, सर्वाचा अंतर्यामी सत्ताधीश भगवान परमात्मा हा साऱ्या जगाचा गुरु आहे. हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्राच्या ठिकाणी 5000 वर्षापूर्वी जी भगवद्गीता अर्जुनाचं निमित्त करून तुमच्या आमच्या जडजीवाचा उद्धार व्हावा याच्यासाठी सांगितली. आणि ज्यांनी सांगितली ते म्हणजे कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान परमात्मा साऱ्या जगाचा गुरु आहे. आणि दुसरे गुरु म्हटलं तर ते दुसरे गुरु आहेत ज्यांनी हा हिंदू धर्माचा प्रचार पूर्ण भारतभर प्रचार केला. नवे नवे कमी वयामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचा अभ्यास करून हा हिंदू धर्माचा प्रचार सर्व जगतभर भारतभर पोहोचवला. ते आमचे आद्य जगद्गुरु शंकराचार्य. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि हे जगद्गुरु शंकराचार्य मला वाटतं आता या संकटामुळे त्यांची जयंती मोठी प्रमाणात साजरी करता येत नाही बाहेर. नाहीतर जगद्गुरु शंकराचार्य यांची 2525वी जयंती 2525वी जयंती या वर्षी साजरी करण्यात येत आहे. परंतु संकटामुळे ती बाहेर करता येत नाही. मग या माध्यमातून ती आपण साजरी करत आहोत. विठ्ठला विठ्ठला. आणि तिसरे जगद्गुरु म्हणजे आत्ता या कलियुगामधले वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी शोभणारे वैराग्याचे एकदा मूर्तिमंत पुतळे म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबाराया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा इथून या. किंवा निळा म्हणे मज उपदेश केला, संप्रदाय दिदला सकळ जना. असे हे तिसरे जगद्गुरु श्री संत तुकोबाराया. म्हणजे आता हे जे जगद्गुरु आहेत ना, ह्या पदव्या लोकांनी दिलेल्या आहेत बरं का. त्यांनी स्वतःहून लावलेल्या नाहीत. स्वतःहून लावणारे या कलियुगामध्ये कोणी न पदवी देता स्वतःच पदवी लावतात. 1108 जगद्गुरु महंत त्यांचं या ठिकाणी नामनिर्देश केलेला नाही. बरं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे अशा प्रकारचा हे जे गुरु असतात ना, शिष्यांना त्याचा उद्धार करतात. पण गुरु कसे असले पाहिजेत? गुरु हे श्रोत्रिय असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे, कृपाळू गुरु असले पाहिजेत. श्रोत्रिय म्हणजे शास्त्र माहीत असणे आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्माविषयी नितांत अंतकरणामध्ये प्रेम असणारे. कृपाळू तिसरं लक्षण गुरुचं सांगत असताना सांगतात कृपाळू असले पाहिजे गुरु. कृपाळू म्हणजे शिष्यावर त्याचा उद्धार करणारे, शिष्याचा उद्धार व्हावा अशी अंतकरणामध्ये तळमळ असणारे असे श्रीगुरु असले पाहिजेत. आणि गुरुला नवे नवे त्याच्या पुढे जाऊन शास्त्रकार सांगतात गुरुला प्रस्थानत्रय सुद्धा माहिती असले पाहिजे. पूर्वीचे प्रस्थानत्रय म्हणजे श्रीमद भगवद्गीता, भागवत आणि वेद हे पूर्वीचे प्रस्थानत्रय आहेत. परंतु आता या कलियुगामध्ये संत महात्म्याने प्रस्थानत्रय अगदी सोप्या भाषेमध्ये करून ठेवलेले आहेत. बुवा विठ्ठला एकदम सोप्या भाषेमध्ये आत्ताचे प्रस्थानत्रय म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांचा गाथा याला पंचम वेद असं म्हटलं जातं. हे प्रस्थानत्रय गुरुला माहिती असले पाहिजेत. जो माणूस मरला ना तर त्याला माणूस मेला असं म्हणू नये. ग्रंथाचा अध्ययन न करता जर गेला तर विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण ज्यावेळेस 1991 ते 94
स्वानंद सुखनिवासी जोग महाराजाच्या संस्थेत शिकत असताना आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण परम पूजनीय विठ्ठल महाराज घुले हे सांगत असत की जो साधक असेल ना, या साधकाने जर ज्ञानेश्वरी वाचली नाही, गाथा वाचला नाही, गाथ्याचं अध्ययन केलं नाही, भागवताचं अध्ययन केलं नाही, असा जर एखादा माणूस गेलाच तर त्याला माणूस गेला असं म्हणायचं नाही. कारण का तुकोबाराया त्याच्याही पुढे जाऊन सांगतात बुवा, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी, कुत्रे डुकरं मांजरं या भूतालावर काही कमी जन्माला येतात आणि कमी मरतात का? कितीतरी जन्माला येतात आणि कितीतरी मरतात. असाही हा माणूस अध्ययन न करता मानव शरीर कशासाठी दिलं याचं इति कर्तव्यता काय आहे हे न करता जर तो गेला ना, तर त्याला माणूस मेला असं म्हणायचं नाही. तुकोबारायाने अगदी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलंय, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. म्हणजे असे मग गुरुनी मार्ग दाखवलेला साधक असेल, वारकरी असेल, माळकरी असेल, अशा साधकाच्या घरामध्ये हे तिन्ही ग्रंथ असले पाहिजे आणि हे वाचलेच पाहिजेत. परंतु असे शिष्याला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यांनी गुरुची काया वाचा मनाने सेवा केली पाहिजे. आता काया वाचा मनाने सेवा कशी करायची? कायिक वाचिक मानसिक अशा प्रकारची त्या गुरुची सेवा केली पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अगदी स्पष्ट रीतीने भगवान परमात्मा सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिनः. माऊली तर याच्यावर एका पदावर सुंदर असं चिंतन करतात. एक पदावर असं चिंतन सांगितलेलं आहे माऊली ना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान जर या शिष्याला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर काया वाचा मनाने गुरुची सेवा करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. परंतु असे गुरु केव्हा भेटतात? कारण काही न मागणारा गुरु आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपळ असे गुरु सहजासहजी भेटत नाहीत. त्याच्यासाठी शिष्याचे सुद्धा काही लक्षणं सांगितली आहेत. शिष्य सुद्धा कसा असला पाहिजे? त्या गुरुची सेवा करण्याला लायक असला पाहिजे. आणि तिथपर्यंत शिष्याला जाण्यासाठी ती अवस्था एकदा प्राप्त झाली रे झाली की स्वतः गुरु होऊन त्याला भेट देतात, त्याला कृतार्थ करतात, त्याची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करतात. याच नेमाने ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात, या जडजीवाला संसार सागरातून तारणारा एकमेव कोण आहे असेल तर ते गुरु आहेत. आणि माझे गुरु मला कुठे पाहायला जावं लागलं नाही. माझे निवृत्तीनाथ महाराज यांनी मला अनुग्रह दिला आणि ते सांगत असताना सांगतात की तेच मला तारणारे आहेत असं माऊली निश्चयाने सांगतात. तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. सद्गुरु वाचोनी संसारी तारका, सद्गुरु वाचोनी संसारी तारका, सद्गुरु वाचोनी संसारी तारका, सद्गुरु वाचोनी संसारी तारका. नसेची निष्ठंक आनकोनी, नसेची निष्ठंक आनकोनी, नसेची निष्ठंक आनकोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, नसेची निष्ठंक आनकोनी, नसेची निष्ठंक आनकोनी, माऊली म्हणतात, माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ मला माझ्या कुटुंबामध्येच माझे मोठे भाऊ आहेत आणि गुरु या भाऊ बी आहेत नात्याने आणि गुरुही आहेत आणि माझ्या गुरुने मला मार्गदर्शन केलं. आणि म्हणून माऊली म्हणतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक,
नसेचे निष्ठांक आन कोणी. माऊली निश्चयाने सांगतात की सद्गुरूच्या शिवाय या संसार सागरातून दुसरा तारणारा कोणीही नाही. पण असे श्रीगुरु सद्गुरू केव्हा भेटतात व ज्या वेळेस साधक हा कर्मसाम्य दशेवर येतो, म्हणजे त्या अवस्थेपर्यंत प्राप्त होतो, तेव्हा त्याला सद्गुरू होऊन भेट देतात, अनुग्रह देतात आणि त्याला कृतार्थ करतात. बुवा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा 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 माऊली सांगतात ना, माऊलीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर जव कर्म साम्य दशा होय गा विरेशा मग श्री गुरु अपैसा भेटेजी गा. कर्म साम्य दशा म्हणजे त्या अवस्थेपर्यंत गेला रे गेला की स्वतः श्री गुरु त्याला भेट देतात. परंतु त्या अवस्थेवर जाण्यासाठी काही वर्षे जावं लागतात. तुकोबारायांना पहा ना, तुकोबाराय म्हणतात मला माझ्या श्रीगुरूने अनुग्रह केला, परंतु केव्हा ज्या वेळेस तुकोबाराया त्या अवस्थेपर्यंत पोहोचले, बाबाजी चैतन्यासारखे सद्गुरू त्यांना होऊन भेट दिले. नवे नवे तुकोबाराय म्हणतात सापडविले वाटे जाता गंगे स्नाना मस्तके तो जाना ठेविला कर. भोजन मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्न माझे. आता भोजन मागती तुप पावशेर म्हणजे संसारातलं तूप नव्हे बरं का, संसारातलं तूप नव्हे, लोखंड्या गाईचं तूप नव्हे, जर्शा गाईचं तूप नव्हे, व्यवहारातलं तूप मागितलेलं नाही. मग बाबाजी चैतन्याने जे म्हटलेलं आहे ना, भोजन मागती तुप पावशेर, आणि त्याचाही विसर पडला. परंतु ते तुप पावशेर कोणतं, त्याच्या पुढे जाऊन शास्त्रकार सांगतात अंतकरणाचे 4 विभाग, त्याला अंतकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणजे अंतकरणाचा 4था भाग श्रीगुरूंनी मागितला म्हणजे अहंकार. तुकोबाराय म्हणतात ना, कारण अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार याला एकार्थी बरेचसे शब्द आहेत. अहंकार, ताठा, गर्व, अभिमान आणि सर्व जगात चालणारी जी भाषा आहे ना इंग्लिश, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे याला युग म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा 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 युग. लक्षपूर्वक ऐकतात ना, सर्व प्रेक्षकांच्या लक्षात येईल. इंग्लिशमध्ये कॅपिटल लिपीमध्ये पहिली जी लिपी आहे ना, त्याच्यामध्ये कसं असते ती अशी एक उभी रेघ, त्याला आडव्या 3 फनगड्या असतात बरोबर. आणि ह्या आडव्या ज्या 3 फनगड्या त्या जर अशा टाकल्या तर ह्या उभ्या रेघेचा पूल होतो ने खाली कॉलम तयार होतात. म्हणजे जर अहंकार गेला तर त्या साधकाला तो पूल तयार करता येतो. त्या पुलावरून आईल तीरावरून पैल तीरापर्यंत तो साधक सहजासहजी पोहोचू शकतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा हा हा. म्हणजे तुकोबारायचे कितीतरी आपल्याला प्रमाण सांगता येतील. एकदा की आपली गची बाधा गेली रे गेली का त्याला ज्ञान होतं. तो साधक त्या अवस्थेपर्यंत पोहोचतात आणि श्रीगुरु त्याला भेट देतात. तुकोबारायच्या जीवनामध्ये हेच घडलेलं आहे. जवळजवळ 12-24 2 तप होईपर्यंत तुकोबारायला श्रीगुरूंची वाट पाहावी लागली. आणि 2 तप पूर्ण झाले आणि 24व्या वर्षी स्वतः अनुग्रह दिला. कोणी? बाबाजी चैतन्याने. नुसता अनुग्रहच दिला नाही तर त्या अनुग्रहाचं नामनिर्देश सुद्धा केलेला आहे. काय केलं त्याचं? स्वतःचंही नाव सांगितलं आणि जो काही अनुग्रह दिला, मंत्र दिला, त्या मंत्राचा सुद्धा काय केलेला आहे? उल्लेख केलेला आहे. विठ्ठला हा हा हा. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी असा मंत्र दिला. आणि गुरुनी मंत्र दिल्यानंतर जे काही अंतकरणातले विकार असतात ना, षडरिपू, हे षडरिपू निघून जातात. आणि ते अंतकरण फुल म्हणजे विठ्ठल भगवान परमात्मा त्या अंतकरणामध्ये भरतात. तो षडरिपू कसे निघून जातात? माऊली उदाहरणाने सांगतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा हा. आगी लागली आरुखी देखो निसैरा पळती पक्षी,
तैशी सांडिली असे की विकल्पी जे. आगी लागली या रुखी, रुखी म्हणजे वृक्ष आहे, झाड. अशा या झाडाला म्हणजे एखाद्या जंगलामध्ये असं मोठं झाड असावं आणि त्या झाडाच्या बुडाला आग लागावी आणि बुडाला आग लागावी. साऱ्या पक्ष्यांच्या जे पक्षी त्या झाडावर बसलेले आहेत ना त्यांच्या लक्षात यावी की ह्या झाडाच्या बुडाला आग लागली. तर माऊली दुसऱ्या पदामध्ये सांगतात, देखोनी सैरा पळती पक्षी. सायरा म्हणजे सायरा वैरा, जिकडे वाट सापडेल तिकडे ते पक्षी पळू लागले. आणि त्याचप्रमाणे माऊली म्हणतात, तैशी सांडिली असे की विकल्पी जे. त्याप्रमाणे साधकाच्या चित्तातले, एकदा गुरुने अनुग्रह दिला ना, साधकाच्या चित्तातले अनुग्रह निघून जातात, अजिबात तिथं थांबत नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा का अनुग्रह दिला ना तर हे काम क्रोध जे आहेत ना षडरूप, हे ते घर म्हणजे त्या साधकाच्या अंतःकरणातले निघून जातात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, येणे सोशेमान झाले हव भरी परत माघारे. एकदा ते घर त्या कामक्रोधाने रीत केलं ना परत माघारी येत नाहीत, बरं अजिबात येत नाही. आणि म्हणून माऊली या ठिकाणी सांगतात, माझे जे सद्गुरू श्रीगुरू आहेत ना, या श्रीगुरूंनी मला चांगल्या प्रकारचा मार्गदर्शन केलं आणि म्हणून मी कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आणि सद्गुरूच्या व्यतिरिक्त जे काही या देवता आहेत ना, देवता भरपूर सांगितले आहेत, त्यापैकी काही देवतेचा नामनिर्देश केला या ठिकाणी. इंद्र असेल, चंद्र असेल, ब्रह्मदेव असेल, या देवता कलंकित आहेत असं ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात. इंद्र चंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देवा ब्रह्मादि करोनी. संशयाची श्रेणी ठेवी ठेना, संशयाची श्रेणी ठेवी ठेना, इंद्र चंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देवा ब्रह्मादि करोनी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना. माऊली दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्ध म्हणतात की संशयाची श्रेणी छेदितिना. असे जी काही बाकीचे देवता आहेत ना गुरुच्या व्यतिरिक्त, तर त्या ठिकाणी संशय आहे, संशयाचं त्या ठिकाणी प्रगटीकरण होतं. इंद्र असेल, आता इंद्र चंद्र, आता इंद्र हा स्वर्गातला राजा आहे, तरी परंतु तो कलंकित सांगितला. नवे नवे चंद्र हा शीतल मग करणारा आहे, तरीही तो कलंकित सांगितला. चला त्याच्या पुढे ब्रह्मदेव हा सृष्टीचा कर्ता आहे. ही जी तुम्ही आम्ही जी जन्माला घातली, जी प्रजा ही या सृष्टीवर जन्माला आली, याचा कर्ता कोण आहे? ब्रह्मदेव सृष्टीचा कर्ता, पालन करणारा विष्णू भगवान परमात्मा आणि संहार करणारा शंकर भगवान परमात्मा आहे. विठ्ठला विठ्ठला मग तरीही देखील ते गुरु पुढे कमी पडतात. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना. त्या ठिकाणी संशय आहे, परंतु माऊली म्हणतात माझे जे श्रीगुरु आहेत ना, तर ते श्रीगुरु हे उघड परब्रह्म आहे. उघड परब्रह्म आहे ना, माऊली त्याच्या पुढे जाऊन सांगतात, उघडी परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. या शिष्याच्या जे काही इच्छा आकांक्षा कामना असतील ना, तर ते सद्गुरू पूर्ण करतात. उघड एकदम उघड परब्रह्म आहे, हे काय झाकून लपून वगैरे तसं नाही. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती. आरती म्हणजे आर्तता. त्यांची काही जिज्ञासा असेल, जी इच्छा असेल, जी तळमळ असेल, ती सद्गुरू पूर्ण करतात. विठ्ठला विठ्ठला. सर्वात मोठं थोरलं उदाहरण संदीपान ऋषीचं कदाचित प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल.
संदीपान ऋषी हे भगवान श्रीकृष्णाचे गुरु झाले. गुरु होण्याची पात्रता त्यांनी त्यांच्या गुरुची सेवा केली आणि म्हणून त्यांना अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्या संदीपान ऋषीची भगवान परमात्म्याला सेवा करावं लागली. हे सेवेचं महत्त्व त्यांच्या गुरुची सेवा केली ना. गुरुने असा आशीर्वाद दिला, म्हटले आता माझी ती योग्यता नाही, परंतु त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर संदीपान ऋषीचे गुरु म्हणतात, अरे संदीपान, तुझा असा एक योग असा येणार आहे की जगाचा चालक मालक तुझा शिष्य होईल, तुझ्याकडे विद्या शिकेल आणि तुझा शिष्य म्हणून या जगतामध्ये मिरवल्या जाईल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात, बाकीचे जे आहेत ना, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना. आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक वेळ भजन करू आणि राहिलेलं चिंतन नंतर पुढे घेऊ. विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल देवा, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, तुकाराम महाराज की. रखुमाई. आणि पुढं माऊली विचार करत असताना सांगतात की अशाही गुरूंना काही नास्तिक लोक त्यांची निंदा करतात, त्यांना नाव ठेवतात, पण मुख्य श्रेष्ठ असणारे जे गुरु ज्ञानी आहेत ना, ते मात्र सद्गुरूंना वंदना करतात. वंचना करीती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. माऊली म्हणतात, मी श्रीगुरूचा दास आहे, दास्यत्वाने सेवा करतो आणि श्रीगुरूच्या व्यतिरिक्त अन्य साधन माझ्या मनामध्ये नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सद्गुरूचा दास आहे आणि दास्यत्वाने त्यांची सेवा करतो. दुसरं साधन माझ्या मनामध्ये अजिबात नाही, अन्य कोणताच साधन नाही, फक्त एकमेव सद्गुरू. म्हणून म्हणतात ज्ञानदेव म्हणे, सद्गुरूचा मी दास, नेने साधनास आन कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितेना. झालेली सेवा त्याच भगवान परमात्म्याच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. फुलेले पुरी वेडी वाघुडे, करा क्षमा परात महाराज, हा नाही विचार अधिकार म्या, करा क्षमा परात महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापैकी करा क्षमा परात महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.